नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मड मराठी मुंबई पब्लिक स्कूल पी उत्तर विभाग सादर करीत आहोत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम स्नेहसंमेलन म्हणजेच बालकोत्सव. आजच्या ह्या ऑनलाईन कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून होत आहे. प्रज्वलित असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत आहे. अखंड तेवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती होऊन उच्च मानवी मूल्य प्राप्त होणे हा दीप प्रज्वलनास मागचा हेतू असतो. आता सादर होत आहे ईशस्तवन. सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे. उजाळलेला मंच आहे, तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे. गोड मानुनी घ्या रसिक हो, शब्द माझ्या स्वागताचे, शब्द माझ्या स्वागताचे. आता आपणासमोर स्वागतगीत सादर करतायत इयत्ता 5वी आणि 6वीचे विद्यार्थी. मार्च 2020 पासून जगभरावर करोना आजाराचे सावट आले आणि सर्व जग स्तब्ध झाले. कडक लॉकडाऊनमध्ये संचारबंदी लागू झाली. आपल्या शाळा बंद, मग काय शिक्षण बंद की काय अशी भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली. परंतु वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ऑनलाईन शिक्षण हा पर्याय समोर आला व आजतागायत आपण अभ्यासक्रम, दिनविशेष कार्यक्रम, परीक्षा सर्व काही ऑनलाईनच घेत आहोत.
आणि आजचा हा स्नेहसंमेलन कार्यक्रमसुद्धा आपण ऑनलाईन घेत आहोत. ज्ञानी याचा अन तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानी याचा अन तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. नमस्कार, मी आशा अशोक ब्राह्मणे आज आपल्यासमोर आपल्या वरिष्ठांचा परिचय देते आहे. अत्तराला कपड्याला सुगंधित करणे ही काय मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर्वांचे प्रेरणास्थान कार्यसम्राट सन्माननीय शिक्षणाधिकारी महेश पालकर साहेब. आपल्या सावलीपासूनच आपण काहीतरी शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत? म्हणूनच जनसेवेचे हे सुंदर लेणं प्रेमाने जपावं असं व्यक्तिमत्व आहे आपल्या उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे मॅडम. प्रेम से भरी हुई आँखें, श्रद्धा से झुका हुआ सिर, सहयोग करते हुए हाथ, सन्मार्ग पर चलते हुए पाँव और सत्य से जुड़ी हुई जबान ईश्वर को बहुत पसंद है. ऐसा ही व्यक्तिमत्व है हमारे सम्माननीय अधीक्षक श्री मिश्रा सर इनका. सत्कार आपला करण्यास हर्षमज वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो. अशा आमच्या प्रशासकीय अधिकारी सुरेखा खैरमोडे मॅडम. नाविन्याची तुम्हाला ओढ आहे. संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे. विजयासाठी काहीही करण्याची जिद्द आहे. हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे. अशा आमच्या विभागनिरीक्षिका सन्माननीय कल्पना उमरे मॅडम. स्थितप्रज्ञ, मितभाषी आणि कधीही कुणाला दुखावत नाहीत असे आमचे सिनियर शिक्षक सन्माननीय मनोहर कांबळे सर. विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वल्लगना. या घडीला बांधवांनो हीच हृदयी भावना. या जपूया अभिमानाने संस्कृतीच्या पाऊलखुणा. आपणासमोर सादर करीत आहेत इयत्ता 5वीचे विद्यार्थी. देश मेरा रंगीला. यहाँ हर कदम कदम पे धरती
सुंदर असं सादरीकरण झालेलं आहे आणि आता आपल्यासमोर सादर करतायत इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी कोळी नृत्य गोमू माहेरला जाते हो नाकवा. गोमू माहेरला जाते गोमू माहेरला जाते हो नाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचाही ताटवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची या जवळून मापवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. सोडून दे रे थोड्या साऱ्या सोडून दे रे थोड्या साऱ्या शिडात शिर रे अवखळ वाऱ्या शिडात अवखळ वाऱ्या शिडात अवखळ वाऱ्या. धनी धरणीला गलबत टेकवा धनी धरणीला या गलबताला टेकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हैया हो हैया हो हैया हो हैया हो. वा वा, सुरेख, अप्रतिम सादरीकरण. आता आपल्यासमोर इयत्ता 3ची चिमुकली सादर करतीये कथाकथन. माझे नाव नेहा भरत सांगडे, इयत्ता
तिसरी. माझ्या गोष्टीचे नाव मधमाशीने केली कमाल. एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा. त्याने शेताभोवती झाडे लावली होती. झाडावरती कोकिळा, मधमाशी, खारुताई, चिमणी, कावळा हे राहत होते. झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. त्यांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी गेली फिरायला. फिरता फिरता ती शेतात पोचली. शेतात होती सूर्यफुले. मुंगीला सूर्यफुले खूप आवडली. ती शेतकऱ्याकडे गेली. शेतकऱ्या म्हणा, शेतकरी दादा काम करता सदा कदा, यंदा करणार का फुलाचा धंदा. शेतकरी दादा म्हणाले, हो ग बाई करणार ना. फुले तोडतो, बिया वाढवतो, तेल काढतो, बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले आणि घरी गेली. फुलातल्या बिया काढल्या, सर्वांना दिल्या. मधमाशीला थोड्या दिल्या, कोकिळाला थोड्या दिल्या, खारुताईला थोड्या दिल्या, चिमणीला थोड्या दिल्या, कावळ्याला थोड्या दिल्या, स्वतःही काही ठेवल्या. कोकिळीच्या डोक्यावर आठ्या आल्या. कावळ्याच्याही घरट्यात अंड्याबरोबर ब्याही ठेवल्या. कावळ्याने ब्या बघितल्या आणि म्हणाला, काय ग बाई असं करतेस, अंड्याबरोबर ब्याही ठेवतेस, नको माझ्या घरट्यात जातील ब्या वाया. कावळ्याने ब्या उचलल्या आणि फेकून दिल्या. चिमणीने ब्या बघितल्या, बसली सोलायला. सोलता सोलता कंटाळा आला, काय ग बाई हा त्रास म्हणत गेली निघून खेळायला. खारुताई होती खूप चपळ, सारखी तिची पळापळ. ब्या घेऊन झाडावर गेली, प्रत्येक बी लपवून ठेवली. शेड्यावरून जमिनीवरून शेड्यावर खेळता खेळता प्रत्येक बी खाऊ टाकली. मधमाशी होती चतुर, काम करण्यात नेहमी जातूर. ब्या पाहून विचारात पडली, करावे काय ब्यांचे, भले व्हावे सर्वांचे. उपाय काही सुचत नाही, झोपही काही लागत नाही. सकाळी सकाळी पटकन उठली, ब्या घेऊन जमिनीवर आली. आनंदाने गाऊ लागली, या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. काळा म्हणाला, कशासाठी. मधमाशी म्हणाली, ब्या रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळी म्हणाली, मला नाही वेळ कामाचा, अनमादा कधी बसायचा मेळ. कोकिळा गेली उडून, चिमणी राहिली झोपून. कावळा म्हणाला, माझ्याच्याने होणार नाही, काम करून जमलंय बाई. खारुताई आली सरसर, डोळे फिरवत गरगर. मधमाशीला म्हणाले, ताई थांबतेस का जरा, बघ सुटलाय छानसा वारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत तूच कर. मधमाशीने ब्या रुजत घातल्या. पावसाळा आला, पाऊस पडला. रोपटी थोडी मोठी झाली, वाऱ्यावरती डोलू लागली. मधमाशी आनंदाने गाऊ लागली. रुजत घातल्या 4 ब्या, त्याला आली फुले फार. कामाची धरा रे का, तरच मिळेल पोटाला घास. वा, सुंदर अभिनय, सुंदर सादरीकरण, अप्रतिम कथा. आता आपल्यासमोर येते इयत्ता 5वीची विद्यार्थिनी, सोलो डान्स. मैंने आज्ञा कहा, दिल मेरा खो गया, आशिकों की गली में जब हो गया, दिन सन गुजरी रातें भी मेरा चैन खो गया, चलो माना मुझे प्यार तगड़ा यार हो गया, मैं चली देखो प्यार की गली, मुझे रोके ना कोई, मैं चली
अतिशय छान अशा सोलो डान्सनंतर आपल्यासमोर सादर करतायत इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी एक नृत्य. खूप सुंदर, खूप छान. आता आपल्यासमोर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी सादर करतायत नृत्य. ये भी न जाने वो भी न जाने नैनों के रंग नैना जाने मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. जग की कोई रीत न जाने मैं तो बस तेरी हुई दीवानी. मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना वे मखना अब तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना. छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना वे मखना अब तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना. वा, लय भारी डान्स झालाय. आता आपल्यासमोर येतोय इयत्ता 6वी 2चा विद्यार्थी सादर करतोय नटसम्राट. घर देता का रे घर, एका तुफानाला कोणी घर देता का रे घर. एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाची माया वाचून देवाची दया वाचून डोंगरा डोंगरा हिंडत आहेत. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा गुंताईत. कोणी घर देता का रे घर. वा, खूप छान प्रयत्न, खूप छान सादर केला आहे नटसम्राट. आता येतायत इयत्ता 6वी 2च्या विद्यार्थिनी सादर करतायत डान्स. Krishna 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 we want to go. Hey, bolo bolo. America, America, America. London देखा, Paris देखा, London देखा, Paris देखा, और देखा जापान. माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान. सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान.
ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, I love my India, I love my India. जब छेड़ा मदहोर किसी ने, आग लगा दी पानी में जब, सात सुरों का संगम ये जीवन गीतों की माला, ये मेरा इंडिया, I love my India. वा, अप्रतिम. आता आपल्यासमोर येते एक चिमुरडी, इयत्ता दुसरी, सादर करते नृत्य.
तारूर वाट बंदराव बघितय पारूर दर्याला आयलय तारूर वाट बंदराव बघितय पारूर दर्याला आयलय तारूर वाट बंदराव बघितय पारूर दर्याला आयलय तारूर वाट बंदराव बघितय पारूर शिंगाला सरगा काटेरी पाला पारूचे गल्यान मोत्यांच्या माला पारूचे गल्यान मोत्याच्या माला पारूचे गल्यान मोत्याच्या माला हे नुसाचा मान दिला दर्या देवाला बरकत आईली माझे धंद्याला बरकत आईली माझे धंद्याला बरकत आईली माझे धंद्याला झाली जीवाला खुशिया झाली जीवाला खुशिया आज पिवाचं जिंगूनची दारू दर्याला आयलय तारूर वाट बंदाव बघितय पारूर 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 कोल्यांच्या जातीला कणाचा तोटा झाल्यानं गावताय धनाचा साठा झाल्यानं गावताय धनाचा साठा झाल्यानं गावताय धनाचा साठा हे दरवर्षाला सारे देवांचा मानाचा मानपान करताव चुकता मानाचा मानपान करताव चुकता मानाचा मानपान करताव वा, याला म्हणतात स्टेज फोडो परफॉर्मन्स. आणि आता इयत्ता तिसरीचेच बालक येत आहेत आणि आपल्या पुढे सादर करतायत एक गीत ज्याच्यावर नृत्य लकडी का घोडा. अंधार होता है हां बघू ना
वा, खूप छान झालं गाणं आणि नृत्यसुद्धा. आता आपल्यासमोर सोलो डान्ससाठी येत आहे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. छान परफॉर्मन्स. आता येत आहेत इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी सादर करतायत कोळी नृत्य. छान सादरीकरण झालेलं आहे. आम्ही समधे कोली ना, मड कोलीवाडा म्हणून कोळी नृत्यांची रेलचेल झालेली दिसते कार्यक्रमात. आता येता पहिलीची छोटी चिमुकली सादर करते सोलो डान्स.
दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा झूठ बोले जो उसे काट खाए बिछुआ रब दी कसम सच बोल मेरे मितवा रब दी कसम सच बोल मेरे मितवा झूठ बोले जो उसे काट खाए बिछुआ दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा रब दी कसम सच बोल मेरे मितवा वाह किती गोडी चिमुरडी. हाय मैं मर जावा. काय लटके काय झटके तिचे सुंदर पाहूया आता छोट्या हिरोचा डान्स. वा वा, छान झाला तुझा परफॉर्मन्स. सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम खूप अप्रतिम झालेले आहेत. त्या पाठीमागे वर्गशिक्षक व पालक या दोघांचेही श्रम आहेत हे निश्चितच. आता या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभाराचा कार्यक्रम घेण्यासाठी मी आलेली आहे. खरं तर आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, म्हणून मला प्रश्नच पडला आहे. याबाबत मी एवढंच म्हणेन की फुलांचे हार कशाला,
आभारांचे भार कशाला, नाते जपले हृदयाचे, त्या नात्याला दार कशाला. आपले आदरणीय मार्गदर्शक, सन्माननीय शिक्षणाधिकारी श्री महेश पालकर साहेब, उपशिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती सुजाता खरे मॅडम, सन्माननीय अधीक्षक श्री मिश्रा सर, सन्माननीय प्रशासकीय अधिकारी श्रीमती सुरेखा खैरमोडे मॅडम, सन्माननीय विभाग निरीक्षिका श्रीमती कल्पना उमरे मॅडम व सन्माननीय सिनियर शिक्षक मनोहर कांबळे सर, या सर्वांचे आयोजन समितीतर्फे मी शब्दसुमनांनी आभार मानते. तसेच विद्यार्थी, पालक व माझे सहकारी शिक्षक या सर्वांचे मी शब्दसुमनांनी आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे. ते पसायदान सादर करणार आहेत श्रीमती सुनीता सावे. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाओ. जो जे वांछील तो ते लाओ, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ. येणे बरे ज्ञान देओ, सुखिया झाला सुखिया.